हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता संडे आणि मी पटापटा आवरून घेतलेलं माझं जे काही असेल ते. त्यानंतर स्वयंपाकही करायचा होता. स्वयंपाकमध्ये आज मी केल्या होत्या भाकरी आणि मेथीची भाजी आणि आज संडे म्हटल्यावर स्वतःला टाईम दिलाच पाहिजेल ना. मग थोडंसं स्किन प्रेपिंग पण चालू होतं माझं. त्यानंतर आज मला सँडविच पण ट्राय करायचा होता, जो माझा नेहमी होत असतो लोकांच्यामध्ये. म्हटलं करून बघावा, खाऊन बघावा कसा होतो तर मी तेही केलेलं आणि ना संडे म्हटल्यावर इतका कंटाळा येतो ना, मला माहिती नाही का. म्हणजे संडे मला एकदम संडे नाही, लेट डे होऊन जातो माझा. एवढं हळू मी करत असते कामं वगैरे. बट कधी-कधी जर मनात मी असं ठरवलं, नाही आज करायचंच आहे खूप लवकर आणि आवरून बसायचंच आहे, तर मग मी तेव्हा करते. पण असं अदरवाईज मी इतकं हळू करत असते ना, काय सांगू. तर मी सांगते मी सँडविच कसा बनवलेला. तर सर्वात पहिलं बटाटा मी म्हणजे बटाट्याची चटणी केलेली. आता हा मी माझ्या पद्धतीने केला. खूप वेगवेगळ्या स्टाईल्स असतात लोकांच्या, त्या करतात. हा मी माझ्या पद्धतीने मला असं वाटलं, की असा करून बघावा. मे बी करतही असतील लोकं, पण मी माझ्या हिशोबाने जे काही घरात अवेलेबल होतं त्याच्याने बनवलेलं. तर मी सर्वात पहिले बटाट्याची चटणी केलेली. त्यामध्ये हळद, मिरची, धनिया पावडर असं थोडंसं मसाले टाकून फक्त थोडीशी अशी भाजून घेतली. आणि त्यानंतर मग काकडी, कांदा, टमाटर, कोथिंबीर जे काही असेल ते, म्हणजे बीट वगैरे असतं तर मी तेही टाकलं असतं. बट ते काही अवेलेबल नव्हतं. मग मी हे सर्व काही असं टाकून घेतलेलं आणि मस्त ब्रेडला मग सॉस पण लावलेला सॉस लावलेला, टोमॅटो केचअप लावलेला आणि त्याच्यानंतर मी असं केलं मी आणि बाय द वे इतकं छान मी माझ्या घरच्यांना पण दिलं. त्यांना ते इतकं आवडलं ना फार. खूप छान लागत होतं हे. ॲक्चुअली मला काय एवढा हा प्रकार आवडत नाही, ब्रेड म्हणा, पाव म्हणा. पण माझ्या मनात कधी आलं ना, की हां, मला हे ट्राय करायचं आहे, हे नवीन वाटतंय किंवा माझी इच्छा झाली आणि किंवा मग असं पण होतं, की मग टिफिनमध्ये जर एखाद्या मुलीने काही आणलं असेल ना, मग मला असं वाटतं, नाही मी पण ट्राय करून बघावा काय आहे, कसं नाही का. तर असं होत असतं. त्यानंतर स्टडी वगैरे होतं, ते आवरलं आणि झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.